हॅलो. आज आपण न्यू इव्होल्युशनिझम स्कूल ऑफ थॉटबद्दल बोलणार आहोत. बिफोर गोईंग दॅट पुढे जाण्याच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की व्हॉट वॉज द बॅकग्राऊंड. सो 20th सेंचुरीमध्ये क्लासिकल इव्होल्युशनिस्ट जे होते त्यांच्याबद्दल देवर हेविली क्रिटिसाइज. ठीक आहे. जसं क्लासिकल इव्होल्युशनिस्ट असतील किंवा फंक्शनलिस्ट असतील किंवा डिफ्युजनिस्ट असतील, या सगळ्यांचा क्रिटिसिझम व्हायला लागला. तर ह्या बॅकग्राऊंडमध्ये काही अँथ्रोपॉलॉजिस्ट होते फ्रॉम ब्रिटन अँड अमेरिका. त्यांनी ह्याला रिवाईव्ह करायचा विचार केला. तर याचे जे इम्पॉर्टंट अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, तर त्यांची क्लासिफिकेशन जो चार्ट जर बघितला आपण, तर तो आहे ब्रिटिश. काही लोक ब्रिटिश होते आणि काही लोक अमेरिकन्स होते. तर ब्रिटिशवाले होते फक्त गॉर्डन चिल्डे, व्ही.जी. चिल्डे, आणि अमेरिकनवाले होते त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं लेस्ली वाईट आहे, जुलियन स्टीवर्ट आहे, सालिन आणि सर्व्हिस आहे. ठीक आहे. हे असे 4 लोक अमेरिकन्स आहेत. आणि आता आपण बेसिक अझम्पशनबद्दल बोलू की व्हॉट वॉज द बेसिक अझम्पशन्स ऑर द काय त्यांचा अझम्पशन्स काय होता. त्यांचा अझम्पशन सिम्पल होता. त्यांनी कम्प्लिटली रिजेक्ट केलं होतं का? नाही. त्यांनी क्लासिकल इव्होल्युशन्सला कम्प्लीट रिजेक्ट नव्हतं केलं. त्यांनी रिजेक्ट काय केलं होतं? त्यांची मेथडॉलॉजी रिजेक्ट केली, मेथडॉलॉजी ऑफ अझम्पशन. ते अझम्पशनकडून ते आता इम्पेरिकल इव्हिडन्सेस असतील किंवा सायंटिफिक स्टडी असेल किंवा फील्ड वर्क असेल, यावरती त्यांनी जास्त फोकस केला. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा मेन पॉईंट काय होता की त्यांनी जो नॉन मटेरियल आस्पेक्ट ऑफ कल्चर आहे त्याला त्यांनी कम्प्लिटली इग्नोर केलं आणि मटेरियल आस्पेक्ट ऑफ कल्चर्सला त्यांनी इम्फसाईज केलं. म्हणजे त्याला त्यांनी प्रायोरिटी दिली मटेरियल आस्पेक्ट ऑफ द कल्चर्सला. ठीक आहे. जसं टेक्नॉलॉजी असेल, इकॉनॉमी असेल, एटसेट्रा. त्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी महत्त्वाचं एक अझम्पशन होतं त्यांचा, ते होतं की कल्चर डज नॉट फॉलो द युनिलिनियर पाथ. ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता त्यांचा. कल्चर डज नॉट फॉलो द युनिलिनियर पाथ ऑफ इव्होल्युशन बट अ पॅराबोलिक फॉर्म ऑफ इव्होल्युशन. म्हणजे काय की एखादा सोशल इन्स्टिट्यूशन आहे, तो ओरिजिनेट होतो एक स्पेसिफिक फॉर्ममध्ये, तो नंतर प्रोग्रेस होतो इन डिफरंट फॉर्ममध्ये. ठीक आहे. तो इव्हॉल्व होतो इन डिफरंट फॉर्ममध्ये आणि परत लेटर इट गोट बॅक टू द ओरिजिनल फॉर्म बट इन अ मोर सोफिस्टिकेटेड मॅनर. म्हणजे तो खूप सोफिस्टिकेटेड होऊन पण ओरिजिनल फॉर्मकडेच तो रिटर्न जातो, असा पॅराबोला तयार होतो. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये बेसिक अझम्पशन्समध्ये. ठीक आहे. बेसिक अझम्पशन झाले. आपण मेन कॉन्ट्रीब्युटर्स बघू आता. मेन कॉन्ट्रीब्युटर्समध्ये आपल्याला 3 लोकांना आपल्याला बघावं लागतं. त्यामध्ये गॉर्डन चिल्डे असतील, लेस्ली वाईट असतील आणि जुलियन स्टीवर्ट असेल. ठीक आहे. आपण जुलियन स्टीवर्टला पाहण्याआधी गॉर्डन चिल्डेला बघू. ठीक आहे. गॉर्डन चिल्डे वॉज अ आर्किओलॉजिस्ट. ब्रिटिश होते, आर्किओलॉजिस्ट होते. त्यांनी त्यांचं एक्सकेवेशन इन मिडल ईस्ट आणि आपल्या युरोपमध्ये ज्यावेळेस ते एक्सकेवेशन करत होते त्यावेळेस त्यांना जे एव्हिडन्सेस सापडले, त्यांना खूप मटेरियल रिमेन्स भेटले खूप आर्किओलॉजिकल पिरियड्सचे. त्या बेसिसवर त्यांना असं वाटलं की आपण वी शॅल रिवाईव्ह द क्लासिकल इव्होल्युशनिझम. ठीक आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय दिलं की जो आर्किओलॉजिकल पिरियड आहे, आर्किओलॉजिकल पिरियड्सला त्यांनी काय म्हणतात, त्यांनी आर्किओलॉजिकल पिरियड्स जे आहेत जसं की पॅलिओलिथिक पिरियड असेल, न्यूओलिथिक असेल, कॉपर एज, चाल्कोलिथिक असेल, ब्रॉन्झ एज असेल, याला त्यांनी कम्पेअर केलं इव्होल्युशनरी कल्चरल इव्होल्युशनची जो स्कीम आहे, इव्होल्युशनरी स्कीम ऑफ कल्चरल डेव्हलपमेंट, कल्चरल ॲडव्हान्समेंट, त्यासोबत त्यांनी कम्पेअर केलं. कम्पेअर करण्यापेक्षा त्याला असाइन करून टाकलं. ठीक आहे. त्यांचं रिलेशन सांगितलं कसं की ऑन द बेसिस ऑफ 2 थिंग्स, टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमी. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पॅलिओलिथिक, न्यूओलिथिक, चाल्कोलिथिक आणि ब्रॉन्झ एज. पॅलिओलिथिकमध्ये टेक्नॉलॉजी काय असणार आहे की स्टोन टूल्स असणार आहे, क्रूड असणार आहे, त्यानंतर कोर टूल्स त्यामध्ये खूप जास्त असणार आहे. आणि तिथला इकॉनॉमी काय होता की इकॉनॉमी वॉज हंटिंग अँड गॅदरिंग, मेनली हंटिंग अँड गॅदरिंग होता. सेकंड स्टेज न्यूओलिथिकमध्ये काय झालं, स्टोनच टूल आहे. न्यूओलिथिक म्हणजे स्टोन टूल प्लस मेटल टूल्स होते, दोन्ही होते. मेटल प्लस स्टोन टूल्स दोन्ही होते. स्टोन टूल्स खूप थोडेसे पॉलिश झाले होते, पॉइंटी होते. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो त्यामध्ये त्यांचा फ्लेक टूल्सचा यूज जास्त झाला होता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमी काय होती की ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी होती. त्यानंतर डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स वॉज स्टार्टेड. ठीक आहे. डोमेस्टिकेशन ऑफ स्टॅटिफिकेशन, प्रायव्हेट प्रॉपर्टी वॉज इमर्ज, राईट. खूप सारा आपण म्हणू शकतो की खूप जास्त
सरप्लस जनरेट व्हायला सुरू झाला निओल्युशनमध्ये, निओलिथिकमध्ये. त्यानंतर आपण चाल्कोलिथिकमध्ये बघतो की टूल्स हा कॉपर आणि स्टोन टूल्स होते. सॉरी, एक करेक्ट करतो, निओलिथिकमध्ये फक्त स्टोन टूल्स होते. चाल्कोलिथिकमध्ये स्टोन टूल्स अलॉंग विथ कॉपर टूल्स होते. बाकीच्या गोष्टी सेमच असणार आहेत. आणि ब्रॉन्झमध्ये आपल्याला बघायला भेटतं की ब्रॉन्झ टूल्सचा जरा थोडासा यूज जास्त झालेला आहे. ब्रॉन्झ एजमध्ये स्क्रिप्ट आलेली आहे, सिव्हिलायझेशन डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे, स्क्रिप्ट आलेली आहे, वेगळं अर्बन कल्चर आहे खूप जास्त. ठीक आहे, हे सगळे आपल्याला बघायला भेटतात खूप जास्त. ह्याच्यामध्ये ते असाईन काय करतात की पॅलिओलिथिक पेज रिप्रेझेंट्स द सॅवेजरी पिरियड. द म्हणजे सॉरी मराठीमध्ये जो पॅलिओलिथिक पिक्चर आहे तो पॅलिओलिथिक जो पिरियड आहे, आर्किओलॉजिकल पिरियड, तो सॅवेजरीला रिप्रेझेंट करतो. जो निओलिथिक आहे तो बार्बारिझमला करतो. जो कॉपर एज आहे तो अप्पर बार्बारिझम. आणि जो शेवटचा आहे ब्रॉन्झ एज तो सिव्हिलायझेशनला रिप्रेझेंट करतो, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, दिस वॉज अँड त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी अजून एक दिलं की ह्युमनच्या हिस्ट्रीमध्ये देर वर 3 कल्चरल म्हणू शकतो की अचिव्हमेंट्स होते. देर आर 3 मेजर elements in the development of mankind. The first one is invention of food production, the second one being the industrialization and urbanization. हे ज्यावेळेस स्पेसिफिकली गॉर्डन चिल्डबद्दल विचारलं जाईल त्यावेळेस या गोष्टीबद्दल लिहायचं, नाहीतर काही गरज नाही आहे याच्यामध्ये. आणि ते अजून पण सांगतात, अजून एक गोष्ट सांगतात की जसं जसं आर्किओलॉजिकल पिरियड, जसं जसं कल्चर वॉज डेव्हलपिंग फ्रॉम सॅवेजरी बार्बरिझम टू सिव्हिलायझेशन, तसं तसं ना टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाली. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे ना तुमचं ॲग्रेशन ऑफ ह्युमन टुवर्ड्स द नेचर was increasing with the advancement in the culture. ठीक आहे, aggression was increasing, aggression towards the environment. ठीक आहे, so this was the whole contribution or the Gordon Child's contribution to the new evolutionism. आता आपण त्यानंतर बघतोय लेस्ली व्हाईटला. लेस्ली व्हाईटचे 2 मेन कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. लेस्ली व्हाईटचा फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन, मेजर कॉन्ट्रीब्युशन वॉज की त्यांनी टेक्नॉलॉजीचा रोल सांगितला इन सोसायटल डेव्हलपमेंट. हाऊ द टेक्नॉलॉजी ड्राईव्स द ॲडव्हान्समेंट, द कल्चरल ॲडव्हान्समेंट. त्यासाठी त्यांनी ना एक थेरी दिलेली होती किंवा त्यांनी कन्सेप्ट दिला, एनर्जी कॅप्चर पर कॅपिटा. ठीक आहे, तर ते असं म्हणतात की ॲज द कल्चर ॲडव्हान्सेस द एनर्जी हार्नेस पर कॅपिटा इन्क्रीजेस. ठीक आहे, तर एनर्जी कॅप्चर वाढतं, एनर्जी हार्नेस पर कॅपिटा इज अ मेजर ऑफ अ कल्चरल इव्होल्युशन असं ते म्हणतात. त्यानंतर त्यांनी असं पण सांगतात की त्यांनी एक फॉर्म्युला पण देतात यासाठी, C = E/T. ठीक आहे, तर C इज अ कल्चरल डेव्हलपमेंट आणि E आहे एनर्जी इफिशियन्सी ऑफ एनर्जी हार्नेस एनर्जी कॅप्चर बोलू शकतो आपण. आणि T म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. तर आणि यानंतर लेस्ली व्हाईटनी अजून एक कन्सेप्ट दिला, 3 लेयर केक मॉडेल ऑफ कल्चर. त्यामध्ये त्यांनी 3 आस्पेक्ट ऑफ कल्चरबद्दल बोलले. त्यामध्ये टेक्नॉलॉजिकल, आयडिओलॉजिकल आणि सोशोलॉजिकल. टेक्नॉलॉजिकल म्हणजे टेक्नॉलॉजिकल जो मेकॅनिकल असेल, फिजिकल असेल, केमिकल टेक्नॉलॉजी, केमिकल आस्पेक्ट ऑफ द कल्चर आहे, तर त्यामध्ये ते इन्व्हॉल्व आहे. जसं की टूल्स अँड टेक्नॉलॉजी असेल तुमचं, त्यानंतर मेकॅनिकल लाईक जसं ॲग्रिकल्चरचं वगैरे खूप सारे. आता सध्याचे पण जे मेकॅनिकल आहेत ते पण त्यामध्ये ते इन्क्लुडेडच आहे त्यामध्ये. त्यानंतर जो दुसरा आस्पेक्ट आहे सोशोलॉजिकल, इट टॉक्स अबाउट ते सांगतं विथ रिस्पेक्ट टू सोशल रिलेशनशिप्स किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिपबद्दल. आणि आयडिओलॉजिकल आस्पेक्ट आहे, जो आयडिओलॉजिकल आपल्याला जसं माहितीच आहे, जसं रिलिजन असेल, आर्ट असेल, बाकीच्या ज्या नॉन आस्पेक्ट ऑफ कल्चर आहे ते त्याबद्दल. तर याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं की इट इज द जो टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट ऑफ कल्चर आहे तो एक फाउंडेशन तयार करतो ज्याच्यावरती हे सोशोलॉजिकल आणि आयडिओलॉजिकल हे डिपेंड करतात किंवा त्याच्यावर बिल्ड करतात. तर यालाच भविष्यामध्ये टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम म्हणलं गेलेलं आहे. ठीक आहे, तो टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझमची कन्सेप्ट हे लेस्ली व्हाईटच्या ह्या कन्सेप्टमधून येते की 3 लेयर केक मॉडेल ऑफ द कल्चर, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ह्या बेसमध्ये, त्याच्यावरती सोशोलॉजिकल आहे, त्याच्यावरती आयडिओलॉजिकल आहे. ठीक आहे, तर हे लेस्ली व्हाईटचा हा कॉन्ट्रीब्युशन झालेला आहे. आपण बघितला की कल्चर इव्हॉल्व्स ॲज द एनर्जी कॅप्चर पर कॅपिटा पर इयर इन्क्रीजेस. आणि सो लेस्ली व्हाईटबद्दल झालेलं आहे. आपण विल टॉक अबाउट जुलियन स्टीवर्ट.
हे जुलियन स्टीवर्टनं काय केलं विथ रिस्पेक्ट टू कॉन्ट्रीब्युशन टू द न्यू इव्होल्युशनिझम, त्यांनी फर्स्ट टाईम 3-fold क्लासिफिकेशन दिलं ऑफ इव्होल्युशनिझम. त्यामध्ये त्यांनी युनिव्हर्सल दिलं, युनिलिनियर दिलं आणि मल्टीलिनियर दिलं. युनिव्हर्सलमध्ये आपले क्लासिकल इव्होल्युशनिस्ट आहेत ते त्यांना ठेवलं. युनिलिनियर नंतर युनिव्हर्सलमध्ये आपल्याला गॉर्डन चिल्ले आणि लेस्ली व्हाईटला ठेवलं, कारण दे आर टॉकिंग अबाउट पॅन ह्युमन सोसायटी. ठीक आहे, तर ते आता यांचं कसं होतं की त्यांनी तर रिसर्च केला आहे युरोपमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये, पण त्यांनी त्या रिसर्चला ॲज अ बेसिस टू डेव्हलप द म्हणजे ते त्यांना यूज करून एका वैश्विक मानवी कल्चरच्या इव्होल्युशनला ते रिप्रेझेंट करता असं सांगितलं की हाऊ म्हणजे वैश्विक संस्कृती कशी डेव्हलप होते, कशी इव्हॉल्व होते, याचा त्यांनी एक फ्रेमवर्क त्यांनी टाकून दिला आपल्यासाठी. ठीक आहे, पण जुलियन स्टीवर्ट काय म्हणतो की दिस इज कम्प्लिटली रॉंग. हे असं नाही होऊ शकत, कारण एक पर्टिक्युलर कल्चरचा तुम्ही अभ्यास करून तुम्ही बाकी सगळ्या कल्चरसाठीचा नियम नाही बनवू शकत. ठीक आहे, तर यांनी हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझमपासून थोड्याशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि क्लासिकल इव्होल्युशनिझमकडून पण त्यांनी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, जसं की आपण याच्यामध्ये सगळ्यात मेन कन्सेप्ट त्यांनी काय दिलेली आहे की इकॉलॉजिकल काय कल्चरल इकॉलॉजीचा जो स्कूल ऑफ थॉट असेल किंवा कल्चरल इकॉलॉजी जी असेल तर ते त्यांनी त्याला एम्फसाईज केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कल्चर आहे ना तो इव्हॉल्व करतो बेस्ड ऑन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट, आणि त्यांनी एम्फसाईज केलं हाऊ द इंटरॅक्शन बिटवीन द कल्चर अँड द एन्व्हायरमेंट गोज. मग त्याच्यामध्ये त्यांनी इंटरॅक्शन्सला वरती फोकस दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी एम्फसाईज केलेलं आहे कल्चर कोअरवरती आणि कल्चर कोअरच्या स्टडीवरती. कल्चर कोअर म्हणजे काय असतं की दिस कल्चर कोअर इज अ कॉन्स्टिट्युशन ऑफ फीचर्स विच आर इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल ऑफ द सोसायटी अँड सबसिस्टन्स इन द गिवन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ठीक आहे, हे कॉन्स्टिट्युशन ऑफ फीचर्स आहे, व्हॅल्यूज आहे, फॉर्म्स आहे, जे एखाद्या सोसायटीला सर्वाईव्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर कल्चर कोअरला कसं फाईंड करायचं, त्यामध्ये 3 प्रोसेस आहेत किंवा 3 स्टेप्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही त्याच्या रिलेशन बिटवीन इन्व्हायरमेंट अँड टेक्नॉलॉजीचा रिलेशन पहिला तुम्ही हॅव टू ॲनालाइज. ठीक आहे, रिलेशन त्यांच्या म्हणजे आता समजा एखादा एन्व्हायरमेंट ऑफ ड्राय कंडिशन आहे तर तिथं टेक्नॉलॉजी कोणती असणार आहे की स्टिक्स असतील, खूप साऱ्या स्टिक्स असतील, का विहिरी खोदायचे आहेत आपल्याला, स्टिक्स असतील किंवा प्रकारचे फावडा असेल किंवा बाकीच्या बस्टिंग टेक्नॉलॉजी, अशा खूप साऱ्या गोष्टी जे आपल्याला नाही भेटणार इन द एरिया ज्या ठिकाणी खूप सारा फ्लड येतं. ठीक आहे, आता ह्या रिलेशन कळलं तुम्हाला, रिलेशन बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड द टेक्नॉलॉजी. ठीक आहे, हे रिलेशनचं पहिलं समजलं, ॲनालाइज केलं. त्यानंतर आपल्याला ॲनालाइज काय करायचं आहे की हाऊ व्हॉट आर द बिहेवियरल ॲस्पेक्ट विच आर नीडेड फॉर दिस टेक्नॉलॉजी टू अप्लाय. ठीक आहे, तर बिहेवियरल मी फक्त त्याला एकदा चेक करतो की हां व्हॉट आर द बिहेवियरल पॅटर्न्स आर रिक्वायर्ड बाय दॅट टेक्नॉलॉजी. जसं की आता तुम्ही हंटिंग गॅदरिंगला चाललेला आहे, हंटिंग गॅदरिंग आहे कारण जर जात असाल किंवा हंटिंग गॅदरिंग हा तुमचा मेन तुमची टेक्नॉलॉजी असेल तर त्यासाठी इकॉनॉमी किंवा टेक्नॉलॉजी म्हणू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या बिहेवियर पॅटर्नची गरज आहे. जसं की तुम्ही झुंडमध्ये राहणार, एकटा माणूस हंटिंग गॅदरिंग करू शकतो का, नाही करू शकत. तर हा बिहेवियर पॅटर्न आहे की ॲनालाइज द बिहेवियर पॅटर्न रिक्वायर्ड बाय दॅट टेक्नॉलॉजी. आणि आता थर्ड स्टेपमध्ये काय करा की डिटरमाइंड हाऊ दिस बिहेवियर पॅटर्न अफेक्ट द अदर आस्पेक्ट ऑफ द कल्चर. ह्यामुळून तुम्हाला एक कल्चर कोअर भेटून जाईल ज्याला तुम्ही अंडरस्टँड करायचा आणि ज्याला अंडरस्टँड करून तुम्ही एका कल्चरचा इव्होल्युशन तुम्ही अंडरस्टँड करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे की हाऊ द कल्चर पर्टिक्युलरली इव्हॉल्व फ्रॉम वन स्टेज टू अनदर. आणि प्रत्येकाचा इव्होल्युशनचा पाथ हा वेगवेगळा असेल जो की डिटरमाइन झाला असेल त्याच्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट आणि त्याच्या इंटरॅक्शन ऑफ एन्व्हायरमेंटला किंवा तो शेप्ड अप बाय द एन्व्हायरमेंटल कन्स्टेंट्स ह्याच्यामुळे तो शेप झाला असेल. ठीक आहे, तर हा जुलियन स्टीवर्ट होते. तर आपल्याला 2 पर्स्पेक्टिव्ह भेटले, एक जुलियन स्टीवर्टचा ज्याच्यामध्ये त्यांनी इंडिव्हिज्युअल कल्चरच्या इव्होल्युशनला त्यांनी एम्फसाईज केलेलं आहे. पण तुम्हाला दुसरी साईडला भेटलं की लेस्ली व्हाईट ज्याच्यामध्ये त्यांनी पॅन ह्युमन सोसायटीच्या इव्होल्युशनबद्दल बोललेलं आहे. आता त्यातनं कुठेतरी सुवर्णमध्ये साधायचं होता, त्यासाठी आपल्याला दोन अँथ्रोपॉलॉजिस्ट मिळतात ज्याचं नाव आहे मार्शस हार्लेय आणि इल्मन सर्विस.
ह्या दोघांचा जो मास्टर्स होता तो लेस्ली वाईटच्या अंडर झालेला आहे आणि PhD झालेला आहे त्यांचा जुलियस स्टीवर्टच्या अंडर. त्याच्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की ह्या दोघांनी कुठेतरी सुवर्णमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामध्ये ते दोन गोष्टीबद्दल बोलतात, दोन्ही इल्मन आणि सर्व्हिस, ते जनरल इव्होल्युशन आणि स्पेसिफिक इव्होल्युशन. तर स्पेसिफिक इव्होल्युशन काय करतं, स्पेसिफिक इव्होल्युशन इज मोर कन्सर्न अबाउट द डायव्हर्सिटी, कल्चरल डायव्हर्सिटी ड्यू टू द लोकल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये डायव्हर्सिटी असेल किंवा कल्चरल व्हेरियस फॉर्म्स ऑफ कल्चर्स असतील बिकॉज ऑफ द अडॅप्टेशन टू द सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जनरल इव्होल्युशन काय बोलतं, इट इज मोर कन्सर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ द कल्चर, लाईक हाऊ द कल्चर हॅज इव्हॉल्व फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. जसं की फ्रॉम हंटिंग गॅदरिंग टू ॲग्रिकल्चर टू नाव इंडस्ट्री किंवा अर्बनायझेशन, असे खूप सारे इंडस्ट्री किंवा मेकनाइज फॉर्म ऑफ इकॉनॉमी. याला ते जनरल इव्होल्युशन हे करतं. आणि लास्टला ते काय म्हणतात की स्पेसिफिक इव्होल्युशन होतं. इव्होल्युशन हे दोन गोष्टीमध्ये होतं, एक डायव्हर्सिटीमध्ये पण होतं आणि एक प्रोग्रेसमध्ये पण होतं किंवा इव्होल्युशन ॲडव्हान्समेंटमध्ये पण त्याचं इव्होल्युशन होऊ शकतं. आणि ते म्हणतात की जे स्पेसिफिक इव्होल्युशन आहे, जो स्पेसिफिक इव्होल्युशन ऑफ डिफरंट कल्चर्स, डिफरंट इंडिव्हिज्युअल कल्चर्स, ते कुठंतरी एकत्र येतात आणि ते फॉर्म करतात जनरल इव्होल्युशन. तो स्पेसिफिक इव्होल्युशन्स सगळे एकत्र येतात आणि स्पेसिफिक इव्होल्युशन फॉर्म करतात. जसं इंडियामध्ये आपण फॉर एक्झाम्पल घेऊ की इंडियाचा ब्रॉन्झ एज जो आहे तो नॉर्थमध्ये खूप आधी आलेला आहे आणि साऊथमध्ये खूप नंतर आलेला आहे. हे झाले दोन स्पेसिफिक इव्होल्युशन. पण इंडियाचा ब्रॉन्झ एज तो एक स्पेसिफिक इव्होल्युशन ऑफ ब्रॉन्झ एज किंवा बार्बॅरिझम आपण म्हणू शकतो त्यांच्या भाषेमध्ये, बार्बॅरिझम. तर तो हा कम्प्लीट पिरियड वेगवेगळे असू शकतात पण तो कम्प्लीट जाऊन एकच होणार नाही की ब्रॉन्झ एज सगळ्यांचा एकच कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे त्या एका सोसायटीचा, की ब्रॉन्झ एज जो आधी आला होता त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक्स असेल तोच कॅरेक्टरिस्टिक्स एक सोसायटी नंतर दाखवेल ड्युरिंग देअर ब्रॉन्झ एज. ठीक आहे, तर तो हा एक स्पेसिफिक इव्होल्युशन जनरल इव्होल्युशन आहे. आणि अशा रीतीने न्यूओल्युशनिझम संपतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोकस ठेवायचा बेसिक अजम्पशन्समध्ये. त्यानंतर वेगवेगळे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते त्यांचे इंडिव्हिज्युअल व्ह्यूज काय होते याच्याबद्दल. त्याचे आपण मेरिट्स बघू आणि क्रिटिसिझम बघू. मेरिट्समध्ये काय, फर्स्ट टाईम रिवायटलायझेशन. त्यांनी रिवायटल कोणाला केलं, क्लासिकल इव्होल्युशनची थेरी होती त्या रिवाईव्ह केलं बाय इंट्रोड्युसिंग फ्लेक्झिबल आणि इम्पेरिकल अप्रोचेस टू द स्टडिंग कल्चरल इव्होल्युशन. इम्पेरिकल आणि फ्लेक्झिबल अप्रोच त्यांनी त्यामध्ये दिला, कारण त्यांनी कल्चरल डायव्हर्सिटीला पण त्यांनी इन्क्लूड केलं ना यावेळेस मल्टीलिनियर इव्होल्युशनमध्ये. क्लासिकल इव्होल्युशनर्स वॉज व्हेरी ते वेर क्रिटिसाइज, म्हणजे त्यांना ते क्रिटिसाइज केलं होतं की तुम्ही कल्चरल डिफरन्सेसला इन्क्लूड नाही केलं, पण यांनी आता इन्क्लूड केलेलं आहे बाय इंट्रोड्युसिंग फ्लेक्झिबल आणि इम्पेरिकल अप्रोचेस टू द स्टडी कल्चरल इव्होल्युशन. आणि त्यानंतर इन्फ्लुएन्स त्यांचा जो त्यावेळेसचा म्हणजे 1925 किंवा मिड 20th सेंचुरीचा जो स्टडी होता, जे कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत जसं की टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम असेल किंवा कल्चर इकॉलॉजी असेल, ह्यांनी हे आजही शेप करतात दे सोशल चेंजच्या स्टडीबद्दल किंवा टेक्नॉलॉजी किंवा कल्चर एन्व्हायरमेंट डायनॅमिक्सला आजही ते शेपअप करतात. ठीक आहे, त्यांच्याच थेरी आजही तितक्याच गोष्टीवरती तितक्याच बाबीवरती जस्टिफाय करतात. ह्यांचा क्रिटिसिझम काय, पोटेन्शियल निग्लेक्ट काय केलं त्यांनी, नॉन मटेरियल ॲस्पेक्ट ऑफ कल्चरला त्यांनी निग्लेक्ट करून टाकलं. हिस्टॉरिकल कंटिंजन्सीजला आणि ह्युमन एजन्सी इन द इव्होल्युशनला त्यांनी कम्प्लिटली इग्नोर करून टाकलं. आणि दुसरं क्रिटिसिझम त्यांचा काय की सिम्प्लिफिकेशन, ओव्हर सिम्प्लिफाईड केलं. कॉम्प्लेक्स सोशियल फिनॉमिनाजला त्यांनी ओव्हर सिम्प्लिफाय करून सांगितलं. झालं, क्लासिकल इव्होल्युशनिझम एवढंच होतं. दॅट्स ऑल. थँक्यू.